साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसीय राज्यस्तरीय आंदोलन। राज्य सरकारने काढलेला 15 मार्चचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षक सेवक पद रद्द करावे, सर्व समित्या रद्द करून एकच शाळा व्यवस्थापन समिती ठेवावी, शालेय परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या इत्यादी मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आलं। यावेळी आपल्या मागण्यांसाठी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली। 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा आदेश। हमारी युनियन। शाळेत 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या आहेत अशा शाळेत नवीन संच मान्यतेनुसार शिक्षकांचे एकही पद मंजूर झालेले नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 25,000पेक्षा अधिक प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत। कमी पटसंख्येच्या उच्च प्राथमिक शाळांतील वर्गासाठी शिक्षकांचे पद शिल्लक न राहिल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना एकही शिक्षक मिळणार नाही। शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 19 व 25 नुसार इयत्ता 1ली ते 8वी साठी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद तोंडकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संच मान्यतेचा जो शासन निर्णय 15 मार्च 2024 चा झाला आहे, अन्यायकारक शासन निर्णय झाला आहे आणि त्या विरोधामध्ये हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिस समोर सुरू आहे। शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे। सरकारी शाळांच्या मधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे असं संविधानाने सांगितले आणि आरटीएनं सुद्धा सांगितलंय। पण अलीकडचे राज्यकर्ते हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं टाळतायत। म्हणजे त्याच्यावरचा खर्च कमी करून एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे, मात्र त्यांच्याच भाषेतलं शिक्षण काढून घ्यायचं असा दुटप्पी धोरण सध्याचं सरकारचं सुरू आहे। अशा प्रकारचं जर गोरगरिबांचं शिक्षण काढून घेतलं गेलं तर एक प्रकारची सामाजिक दरी निर्माण होणार आहे, निरक्षरांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा गदारोळ, प्रचंड मोठी शैक्षणिक हानी इथे निर्माण होणार आहे। खरं तर महात्मा फुलेंनी सांगितले की आम्हाला जर काय द्यायचं असेल तर शिक्षण द्या असं इंग्रजांच्या पुढे सांगितलंय। आणि अलीकडच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं जर जगाचा जर विचार केला तर प्राथमिक शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याच्यावरचा खर्च हा शासन 3% वरती आणत आहे आणि ह्या तरुणांना ज्यांचं भविष्य आहे त्या भविष्य त्यांचं काढून घ्यायला लागलंय आणि त्यांना कुठल्या तरी प्रकारची मदत द्यायची आणि हो निर्माण करणारे विद्यार्थी तरुण निर्माण करायचे आणि त्यांना ख लावायला आणि झेंडे मिरवायला निर्माण करायचं। अशा प्रकारची शिक्षण पद्धती आत्ताचे राज्यकर्त्यांच्या बरोबर इथले अधिकारी सुद्धा आणतायत आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षण सेवक नावाचं पद रद्द करावं, संच मान्यतेचा जो एक अत्यंत इंग्रजी रुजवटीचा शासन निर्णय तो रद्द करावा, अशा या मागण्या घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी उभारलोय। आपण पाहतात की 1000 शिक्षक आज या गोरगरिबांच्या शिक्षणासाठी रस्त्यावरती उतरलाय। तो कुठल्या आर्थिक मागणीसाठी उतरलेला नाही, तो उतरलाय तो या गोरगरिबांच्या शिक्षणासाठी आणि म्हणून या सरकारनं या उतरलेल्या संख्येचा विचार करून हा शासन निर्णय आणि अन्यायकारी ज्या गोष्टी आहेत या गोरगरिबांच्या मुलांच्यावरच्या त्या लवकरात लवकर मागे नाही घेतल्या तर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं केलं जाईल अशी आपल्या या निमित्तानं सांगतो। सरचिटणीस प्रभाकर कमळकर, अर्जुन पाटील, रवळू पाटील, कार्याध्यक्ष गणपतराव मांडवकर, कोषाध्यक्ष सुनील कुंभार, शिक्षक नेते ज्योतिराम पाटील, संदीप मगदूम, महिला राज्याध्यक्ष वर्षा केनवडे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।